देवळा तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवार दिनांक 15 मार्च रोजी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला। हा पक्षप्रवेश राज्याचे मंत्री व शिंदे गटाचे नेते दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। या प्रवेशामुळे देवळा तालुक्यात शिवसेना ठाकरे गट व मनसेला मोठे खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची ताकद यामुळे वाढणार असल्याचे मानले जात आहे। या पक्षप्रवेशावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे देवळा उपशहर प्रमुख एस.के. शिंदे, वाखारी गटाचे उपगट संघटक विजय आहेर तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे देवळा तालुकाध्यक्ष विश्वास दत्ता पवार, उपाध्यक्ष सचिन शेवाळे व प्रवीण निकम, लोहणेर गट विभाग प्रमुख अमोल शेवाळे, शाखाध्यक्ष जगन सोनवणे, विनोद सोनवणे, राजेंद्र निकम, विक्रम वाघ, अंबादास मोरे, बबन पवार, गणेश चिमनपुरे, नामदेव सोनवणे, नितीन सोनवणे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला। या घडामोडीमुळे देवळा तालुक्यात मनसे व शिवसेना ठाकरे गटाला मोठे खिंडार पडल्याचे बोलले जात असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख देवा वाघ, तालुका प्रमुख दीपक निकम, तालुका संघटक योगेश आहिरे, उपतालुका प्रमुख विष्णू जाधव, युवासेना तालुका प्रमुख प्रतीक आहेर तसेच शैलेश गुंजाळ, सचिन आहेर आदी उपस्थित होते। मला न्याय कसा मिळेल, झोपडीतल्या माणसाची प्रगती कशी होईल या दृष्टिकोनातून काम करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण परत एकदा निवांत बसू आणि आपल्या आपल्या भागातल्या ज्या काही विकासाच्या कामाच्या संदर्भातल्या काही अडीअडचणी असतील तर ते तुम्ही कागदावर तयार करून ठेवा। एकदा मी स्वतः 2-4 तास आपण बसून चर्चा करू आणि ते सर्व प्रश्न कशा पद्धतीने सुटतील, मार्गी लागतील यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन। आपण सर्वजण मिळून ती कामं आपण मार्गी लावू। मला वाटतं की आपला हा असा पक्ष आहे की ज्यामध्ये सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळते। दादा भुसे सारखा एक सामान्य कार्यकर्ता मंत्रिपदापर्यंत जातो हे फक्त शिवसेनेमध्ये होऊ शकतं। परवाचाही माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचा निर्णय राज्यसभेवर आपल्या शिवसेनेला एकच जागा होती आणि त्या एका जागेसाठी माननीय महिला आघाडीच्या ज्योतिताई वाघमारे त्या महिलेला अगदी गोरगरिबांच्या वस्तीमध्ये त्यांचं छोटंसं घर आहे का नाही? हा, म्हणजे एकीकडे आपण दुसऱ्या पक्षांचं पाहतो की खूप मोठ्या मोठ्या लोकांना संधी मिळते, परंतु इथे सामान्य घरातल्या कार्यकर्त्याला संधी मिळते। आपण जर बघितलं असेल तर अतिशय प्रभावी वक्तृत्व माननीय वाघमारेताईंचं आपल्या भागामध्ये कधी तर शिवसेनेच्यासाठी महिला असून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जीवाचं रान त्यांनी केलं आणि शिवसेनेचं जे कामकाज आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळातही जे क्रांतिकारी निर्णय झाले, मला वाटतं की याची संपूर्ण माहिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माननीय ज्योतिताई वाघमारे साहेबांनी केलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। आणि म्हणून जो कार्यकर्ता काम करतो त्याच्या पाठीमागे पक्ष खंबीरपणे उभा राहतो हे या उदाहरणाने दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण एकत्रितपणे संघटितपणे कामकाज करू। तुमच्या काही सुखदुःखाच्या विषय असले स्थानिक पदाधिकाऱ्यांशी तुम्ही संपर्क करा। तालुका प्रमुख साहेब आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत आणि अगदीच गरज पडली तर माझ्यासारख्याही कार्यकर्त्याला थेट तुम्ही फोन करू शकता।